काल आमदारांनी नावं देखील सांगितली यांची सुरेश कांबळे असतील, उषा वाघ असतील, यांची नावं देखील. आता महापौर होण्यासाठी काय वाटाघाटी करायच्या हा राज्य पातळीवरचा विषय आहे. परंतु आम्हाला याचा आनंद वाटतो की उद्या SC ST OBC कुठलंही आरक्षण पडलं असतं तरी आमच्या 28मध्ये आम्ही तो सर्व सामाजिक समीकरण इतकं सुंदर सांभाळलं आहे की आमच्याकडे एक ST नगरसेविका आहे 3 मधली, SC 9 मधले आमच्याकडे 2 नगरसेवक आहेत. पूजा वाघ SC नगरसेविका आहे आणि आपले सुरेश कांबळे SC आपला उषा वाघ आणि सुरेश कांबळे आमचे SC नगरसेवक आहेत. आपल्या कमलताई चौधरी शेड्यूल ट्राईबच्या नगरसेविका आहेत. OBC मध्ये तर भरपूर आहेत. मुकेश खुला OBC आहे, या मागे बसल्या आहेत. आपल्या कवटांगेबाई आहेत, आपल्या सिनियर नगरसेविका कोळी मॅडम आहेत, मडवीताई आहेत, ओपनमध्ये आहेत, OBC खुला, OBC महिला, आमच्याकडे सर्व प्रवर्ग आहेत. त्यामुळे आम्ही तसं पक्ष आमचा जरी आम्हाला 28 प्रतिनिधी मिळाले असले तरी आम्ही सर्व समाज घटकांचं व्यवस्थित प्रतिनिधित्व, सर्व भौगोलिक एरियांचं व्यवस्थित प्रतिनिधित्व करतो आहे. आणि म्हणूनच ती घोषणा उद्याला आली ना, ती अशीच नाही आली ना, ती उत्स्फूर्त आलेली घोषणा आहे. प्रक्रियेतनं एखादी इमर्ज होते ना नारा, जसं एखाद्या मुवमेंटमध्ये नारा इमर्ज होतो तसा तो इमर्ज झालेला नारा आहे. शिलटे वडवली, भाजप वाढवली, बाय डिफॉल्ट आला आहे तो. आमचे सर्व प्रस्ताव आहेत. आम्हाला नक्कीच सत्तेमध्ये बसणं हे आवश्यक आहे, कारण आम्ही युतीत लढलो आहे. आम्ही विरोधात लढलो असतो तर आम्ही 100% विरोधातच बसलो असतो. त्यामुळे विरोधी पक्षनेता पण काय वाईट पण नाही, उलट ते जास्त पॉवरफुल आहे. कारण कोणीतरी सत्तेत बसलं, आमच्याच विचारांचे लोक सत्तेत बसतील आणि आमच्याच जर झाला तरी उलट दोन्ही बाजूने जनतेचा लाभ आहे. कारण सगळ्यात मोठा पक्ष ते आहेत, त्याच्या पाठोपाठ मोठा पक्ष आम्हीच आहोत. बाकीचे पक्ष किती 12, 9 आणि 5 असे आहेत. म्हणजे सभागृहातल्या 131 सदस्यांपैकी 76 अधिक 28 104 नगरसेवक हे शिवसेना भाजप महायुतीचेच निवडून आलेले आहेत ना. त्याच्यामुळे मग विरोधी आवाज त्यांचा एकदमच क्षीण आहे. त्याच्यामुळे आम्हाला विरोधात बसायची अजिबात इच्छा नाही. ते बसणं पण चूक आहे, कारण आम्ही युतीत लढलो आहे. पण आम्हाला योग्य सन्मान दिला गेला पाहिजे. योग्य म्हणजे योग्य, आम्ही काय आवाज बोलत नाही. आम्हाला पण कळतं, आम्ही एवढे वर्ष युतीत काम केलं आहे, विदाऊट युतीत केलं आहे. संख्याबळ पुरेसं झालेलं आहे, पण ते युतीत झालेलं आहे याची थोडीशी जाणीव ठेवली गेली पाहिजे. हे बघा, उपमहापौर घरी बसायला लागले, एक एक ना सायकल असते ते तसं आता ते उपमहापौरचं घरी बसायला लागले वगैरे हा जो काय प्रकार आहे तो थोडा कमी झाला असं वाटतं मला. कारण आता हे उपमहापौर आहेत, ते अजून घरी बसले नाहीत. हे माझे उपमहापौर आहेत आणि ते आता आहेत परत, आणि हे आलेत म्हणजे घरी न बसता इथे बसलेत, पण स्वतः बसलेत. बरं, ह्यांचं तिकीट गेलं पत्नीला मिळालं असंही काय झालेलं नाही. त्यामुळे एक बाजूलाच माझ्या उदाहरण आहे की त्यांना 1 वर्षच मिळालं होतं त्यावेळेला, उरलेलं कमी होतं 8 महिने, 8च महिने होते ते, तर ते इथे बसलेत. त्यामुळे कुठल्या पदाला काय नावं ठेवण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की पदातला शोभा आणणं हे व्यक्तीचं काम आहे, पदामध्ये काम करणं हे व्यक्तीचं काम आहे. आपण महापौरचे अधिकार उपमहापौरला नसतात, सभापतीचे अधिकार उपमहापौरला नसतात, पण उपमहापौर आहे, त्याने त्याचा योग्य विनियोग केला, तो काम करू शकतो, केलं पाहिजे आणि करता येतं असं माझं ठाम मत आहे. म्हणून काय आम्हाला उपमहापौर घ्यायचं आहे हा म्हणणं नाही माझं, पण एखाद्या पदाला नष्ट ठरवणं, तिथे बसलं का हेच होतं असं काही नाही आहे. आणि हे माझ्या बाजूला उदाहरण आहे. हां, नाही फक्त उपमहापौर नाही, काय काय आता चर्चा होते, काय वरिष्ठ ठरवत आहेत. बरीचशी पदं आहेत ना, समित्या आहेत 5, विषय समित्या 5 आहेत, प्रभाग समित्या 9 किंवा 10 ज्या काय गठीत होतील त्या होतील. त्याच्यानंतर परिवहन समिती महत्त्वाची समिती आहे. शिक्षण मंडळ आता सध्या नाही आहे, पण ते गठीत करणं असं कानावर येतं आहे. त्याच्यानंतर उपमहापौर आहे, सभागृह नेता आहे, सभापती आहे, ही सगळी पदं आहेत. ह्या पदांमध्ये काहीतरी जो काय आता जर 75 आणि 28 म्हटलं तरी नाही, म्हटलं तरी 70-30 नाही, पण 73-27 एवढा तर रेशो होतोय ना, तो पण बघायला लागेल थोडा. कसं आहे, आता आम्ही पहिले 27 तारखेला आमच्या गटाची नोंदणी करू. 29 महापालिका असल्यामुळे वरिष्ठ पातळीवर या संदर्भात चर्चा होईल असं माझं कयास आहे. तत्पूर्वी आम्ही आमच्या ठाणे शहराची म्हणून एक मागणी ठेवू की बाबा आम्हाला ही पदं अपेक्षित आहेत, ती आम्ही देऊ.
मुख्यमंत्री माननीय महोदय आणि प्रदेशाध्यक्षांकडेही ती मागणी ठेवू. त्यावर ते स्वतः इथे राज्याचे उपमुख्यमंत्री ठाण्यातले असल्यामुळे ठाणे हा विषय थोडा केंद्रशासित प्रदेश असल्यासारखा आहे. त्यामुळे अन्य महापालिका आणि ठाणे महापालिका यामध्ये थोडासा फरक आहे. कारण जो युतीतला पक्ष आहे त्याचे जे सर्वोच्च नेते आहेत ते ठाणे शहराचे आमदार आहेत शहरातले आणि ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या महापालिका त्यांच्या कार्यक्षेत्रात येते आणि त्यामुळे इथली जी स्थिती आहे ही थोडी निराळी आहे. त्यामुळे त्याचे निर्णय बऱ्यापैकी वरिष्ठ पातळीवर काळजीपूर्वक ते घेतात. मी म्हटलं ना तुम्हाला, जे अनुभवी आहे, जो सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन करू शकतो. मगाशी मी बैठकीत म्हटलं की नगरसेवक नवीन आहेत तर त्यांना शिकवलं पाहिजे ना, नाही तर आता आहेत नवीन तसेच राहू दे असं इच्छा नाही होता का मग कोणाची. सर्व प्रशिक्षित झाले पाहिजेत. सभागृहात बोलायची वेळ आली की सगळे एकदम उठले पाहिजेत, त्यांना ते कळलं पाहिजे विषय काय आहे. त्यामुळे असा आम्हाला हे हवं आहे, कोण गटनेता, की जो रामदास स्वामींची उक्ती आहे की शहाणे करून सोडावे सकळ जण, तर सगळ्या नगरसेवकांचा शहाणा करेल अथवा आम्हाला गटनेता आम्ही करणार आहोत. नवीन नगरसेवक देखील होणार आहे, 5 पेक्षा 10 होणार आहे, त्यामुळे इच्छुकांची देखील होत आहे. आपल्यामध्ये देखील काही नवीन चेहरे नक्कीच देऊ. त्याच्यामध्ये थोडे निकष आहेत. गेल्या वेळेला आपण त्या निकषांमुळे बराच वेळ कोर्ट कचेरीत अडकलं. समाज घटकातल्या विविध क्षेत्रातून पण निवड करावी, तर त्याच्यातले कार्यकर्ते पण असतात, काही काम केले कार्यकर्ते सामाजिक हे, तर ते त्याच्यातनं आम्ही निवड करून चांगले प्रतिनिधी देऊ. कमी मतांनी पडले त्या लोकांना जास्तीत जास्त नाही, विचार करायला लागेल, त्याचं धोरण ठरवायला लागेल. निवडणूक लढलेला न लढलेला याबाबत धोरण पार्टी ठरवेल.